माझ्याजवळ 10 एकर आता मी हा प्लॉट लावलाय अमृतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिनेश भाऊ देशमुखच्या मार्गदर्शनाखाली. याच्यामध्ये मला आता 13 क्विंटल पर्यंत कापूस निघालेला आहे. 130 क्विंटल कापूस झालेला आहे. 88 क्विंटल कापूस विकला आणि ज्यावेळेस लावलं त्यावेळेस तर घरच्या लोकांनी तर खूपच परेशान केलं मला. खास करून बाबांनी 3 महिने काही बोलणं नाही, चाललं नाही. शेती पाहिल्याबरोबर असं आलं, आज डुबला तू, हे झालं सर्वच. म्हणजे इतकं म्हणजे ना माझं मन खराब झालं होतं का म्हणजे आपण फालतू लावलं का. आणि 25 तारखेला दिनेश भाऊच्या घरी गेलो. शेती त्यांनी मला वाटते पराठी उपडली होती आणि काचोळ्या पाहिल्या. मला वाटलं का बा आपण मागच्या 19 म्हणजे साली गेलो होतो मी पाहायला. तर तेव्हापासनं आज करू, पुढल्या वर्षी करू असं करता करता 3-4 वर्ष निघून गेले. आता म्हटलं 25 तारखेला गेले बाबा, माझे पप्पा गेले पुण्याला. 1.5 महिना काही आले नाही. 1.5 महिन्यात हे पूर्ण केलं. म्हणजे 10 एकरही लावून दिले आणि त्याच्यानंतर बरे आल्यानंतर तर काही विचारूच नका, कारण लोकांनीच फोन करून सांगितलं तुमच्या मुलांनी कोणता पट्टा टाकला काम त्यांचं त्याला माहित नव्हतं. 5-7चा पट्टा होता. पारंपरिकमध्ये मला 6 ते 7 क्विंटल कापूस व्हायचा. यावर्षी मला पहिलाच 90 क्विंटल कापूस निघाला. म्हणजे पारंपरिकमध्ये जे दरवर्षी निघत होता पूर्ण वर्षभर, तो पहिल्या त्याच्यात निघून गेला होता. आता तुम्ही पाहून राहिले बोंड अगर नशिबानं फुटले तर होणारच आहे. असं आहे. आता एक नंबर. आता कुठेच मध्ये काय जीवन ढोकलं काही विचारा. 2.5 फुटावर मी चणा टाकला, काहीच बनवून नाही राहिले. नाही तर 2.5 फुटावर आज कोणी चणा टाकला नाही आमच्या गावात. जास्तीत जास्त 18 इंचावर 16 इंचावर टाकलेला आहे आणि तो काबुली चणा आहे. आता ज्यांच्यासाठी आपण आलो आहे तर त्यांना आपण सर्वजण ऐकू असं मी त्यांना म्हणतो. अमृतरावजी. हॅलो, नमस्कार. मी सचिन पांडुरंग जरीले, राहणार सालिदाबाद, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर, बुट्टीपुरी. मी अमृत पॅटर्न 10 एकर केलेलं आहे. तर 10 एकरामध्ये मला एकरी 12चा ॲव्हरेज आला आहे, ते बी कोरडवाहूवर. आणि पुन्हा 6 क्विंटल निघेल, म्हणजे एकरी 18 क्विंटल कापूस होईल. आणि माझी शेती पुरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, माझ्यापाशी शेती नाहीये. हो, 10 एकरचा खर्च मला 1,30,000 रुपये खर्च आला. म्हणजे 20,000 रुपये मला फवारणीचा खर्च आला आणि